नमस्कार नमस्कार नमस्कार. हॅलो अमरावतीकर, काय कसे आहात सगळे? दिवाळी एन्जॉय केली की नाही? नक्कीच केली असणार, पण माझ्या मैत्रिणींनी पाडवा जास्त एन्जॉय केला असणार याची मला खात्री आहे, हो ना? चला तर मग आपली ही दिवाळी आणखी सुस्मरणीय बनवूया आजच्या आपल्या खास कार्यक्रमाने. सोहानिका आर्ट्स प्रस्तुत दिवाळी सांज पाडवा रंग सणांचे या कार्यक्रमात मी डॉक्टर चारुता अनिकेत दर्यापूरकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. रंग सणांचे, नवरसांचे, नृत्याविष्कारांचे आणि स्वागत आपणा रसिकजनांचे. खरोखरच एक दर्जेदार कार्यक्रम आणि आम्हास लाभलेला हा दर्जेदार प्रेक्षक वर्ग, हा मिलाप अतिशय अद्भुत आहे. आपले पुनश्च एकदा स्वागत आणि येथे येण्याबद्दल धन्यवाद. आपण लगेचच आजच्या या आपल्या कार्यक्रमाला दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया. दीप प्रज्वलनासाठी मी आमंत्रित करते अमरावतीतील सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, रघुवीरचे सर्वेसर्वा श्री दिलीपजी पोपट यांना. श्री दिलीपभाई पोपट मंचावर येतील अशी मी विनंती करते. सुप्रसिद्ध उद्योजक आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री समीरजी काळे, श्री श्रीकांतजी तिखिले, प्रतिदिन वृत्तपत्राचे सर्वेसर्वा श्री नानकभाई आहुजा, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि अत्यंत उत्कृष्ट नाट्य कलावंत MT देशमुख उर्फ आदरणीय नाना, अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष श्री चंदूभाऊ डोरले, सुप्रसिद्ध वकील आणि राजकारण समाजकारण यामध्ये स्वतःचा एक ठसा उमटवणारे श्री प्रशांतजी देशपांडे, अमरावतीतील थोर समाजसेवक श्री गोविंदजी कासट, खास बारामतीहून आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सुप्रसिद्ध कला उपासक सौ रुबी खत्री, माजी नगरसेविका आणि समाजसेविका सौ सुरेखा लुंगारे, या सर्व मान्यवरांनी मंचावर येऊन दीप प्रज्वलन करावे आणि कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी अशी मी सर्वांना विनंती करते. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळी तुझ्या हास्यातुनी, उजळी तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणी, नितवर्षू दे अमुच्या शिरे, नितवर्षू दे अमुच्या शिरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. कार्यक्रमाची अत्यंत मंगलमय सुरुवात झाली आहे. सर्व सन्माननीय
अतिथींना मी विनंती करते की त्यांनी मंचावरच थांबावे. या सर्व मान्यवरांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन सतत लाभत असते आणि या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाची एक यशस्वी प्रस्तुती करणं आम्हाला शक्य असतं. आता आपण वळूया मान्यवरांच्या सन्मानासाठी. श्री दिलीपभाई पोपट यांचा सन्मान करतील श्री नंदकिशोरजी काळे. श्री समीरजी काळे यांचे सन्मान करतील श्री आनंदराव वानखडे. समीरजी काळे यांचे सन्मान करतील श्री आनंदराव वानखडे. श्री श्रीकांतजी तिखिले यांचे स्वागत करतील श्री अभय देशमुख. श्री नानकभाई आहुजा यांचे स्वागत करतील श्री नरेंद्र छावछरिया. हो. MT देशमुख उर्फ आदरणीय नाना त्यांचे स्वागत करतील डॉक्टर सुशील सिकची. सॉरी. MT देशमुख उर्फ आदरणीय नाना यांचे स्वागत करतील श्री अभय देशमुख. श्री चंदूभाऊ डोरले यांचे सन्मान करतील श्री दीपक गुडधे. श्री प्रशांतजी देशपांडे यांचा सन्मान करतील श्री दिलीप कडू. श्री गोविंदभाऊ कासट यांचा सन्मान करतील श्री रोमहर्ष बुजरुक. श्री चंदूभाऊ डोरले यांचे स्वागत करतील कोण? श्री दीपकजी गुडधे. श्री प्रशांतजी देशपांडे यांचे सन्मान करतील श्री दिलीप कडू. श्री गोविंदभाऊ कासट यांचे सौ रुबी खत्री यांचा सन्मान करतील सौ संगीता गावंडे. सौ रुबी खत्री यांचा सन्मान केला आहे डॉक्टर स्मिता सिकची यांनी. सौ सुरेखाताई लुंगारे यांचा सन्मान करतील सौ ललिता तांबट. प्रीती देशमुख. सर्व सन्माननीय अतिथींनी मंचावरच थांबावे. आपण एक फोटोग्राफ काढणार आहोत. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि आता आपण वळूया आपल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे. आता प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अमरावतीमधील सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि कोरिओग्राफर कुमारी सीमाताई वानखडे यांना. नमस्कार. परमपिता परमात्मा, रंगदेवता, सन्माननीय अतिथी आणि माझे मायबाप प्रेक्षक हो,
आज मला प्रास्ताविक करण्यासाठी इथं उभं राहावं लागेल असं मला खरंच वाटलेलं नव्हतं. कारण आजवर आम्ही ताईवर विसंबून होतो आणि हा सर्व भार आमच्या ताई सांभाळायच्या. या सर्व बाबी त्याच पाहायच्या आणि आम्ही निर्धास्त होतो. पण आता तुम्ही करा ग सर्व असा फरमान वरून आला, म्हणजे ताईसाहेबांकडून आला. त्याच्यामुळे आज ही भूमिका मला इथे पार पाडावी लागत आहे आणि जबाबदारी ही माझ्यावर आली. एक छोटासा किस्सा सांगते तुम्हाला. अमरावतीमध्ये गेल्या 25 वर्षाआधी एक नाटिका झाली होती, ती फुलं राणी. आणि ती फुलं राणी होती ही कोणी नव्हे तर ती शशीताई. आणि त्या ताईच्या भूमिकेवर मी अतिशय भारावली होती की किती सुंदर ही नाटिका करते आणि किती सुंदर हे व्यक्तिमत्व आहे. तर अशातच आमची एक मैत्री अशी होईल असं मला कधी नाही वाटलं, पण ती मैत्री होऊन गेली. गेली 25 वर्ष झाली आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सोबत करीत आहोत. अमरावतीमध्ये जो पाडवा पहाट झाला तोही ताईनेच सुरू केला. त्याच वर्षी आमची ओळख झाली आणि ही ओळख कायमस्वरूपी राहील अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते. व यापुढे या क्षेत्रात आम्ही बरेच पुढचे प्रोजेक्ट्स केलेत. सखी अंतरंग या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत राहिलो आणि याचे भरपूर प्रयोग आम्ही केलेत. पुढे माझी एक अशी इच्छा होती, ताईला मी नेहमी म्हणायची की ताई आपण का ना 108 अशा सख्यांना घेऊन एक सुंदरसा प्रोग्राम करावा. आणि माझी मनात आलेली जी इच्छा होती ती ताईंनी पूर्ण केली. ती म्हणजे रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीनं आम्ही एक दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही कृष्ण हा कार्यक्रमाचं एक नाव दिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही 108 बऱ्याचशा महिलांना आम्ही जोडलं आणि तो प्रोग्राम इथे केलेला होता. आमच्या याचं वैशिष्ट्य म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कार्यक्रमाची आखणी व दर्जा या बाबतीत तडजोड अजिबात नसावी याची आम्ही नेहमीच खबरदारी घेतली. पुढे सोहनिका या आमच्या संस्थेद्वारे आम्ही बरेच कार्यक्रम घेतले. आदरणीय जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रेरणेने मातृधर्म से राष्ट्रधर्म तक हे अभियान पूर्ण भारतभर चालवले गेले. अमरावतीमधील कार्यक्रमात आम्हास आई या विषयावर सादरी करण्यासाठी आमंत्रित केले होते. शशीताईंनी काही संवाद ओव्या लिहिल्यात आणि त्याला तालबद्ध म्हणजे नृत्य देण्याचे कार्य मी केले. तो कार्यक्रम सादर केला आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. नव्हे, स्वतः जितेंद्रनाथ महाराजांनी याचं अतिशय मनभरून कौतुक केलं की अतिशय सुंदर त्यांनी मार्मिक भाव या ठिकाणी मांडलेला होता. आमच्या ग्रुपचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे की आमच्याबरोबर आजपर्यंत जवळपास 300 महिला कलाकारांनी काम केलेलं आहे. खूप महिलांना इच्छा असते, पण काय संसाराच्या व्यापात जमत नाही आणि मग काय वय झालं कुणी संधी देत नाही ना. आम्ही मात्र अशा सख्यांसाठी असे कार्यक्रम करतो असे म्हटले तरीही चालेल. ज्या सख्या आमच्यासोबत सुरुवातीपासून जोडल्या त्या आजही आहेत, उद्याही राहतील. अशी भावविश्वाशी अगदी मनोबल जुळायची अशी स्त्री अंतरंगाची तितक्याच तन्मयतेने पाठराखण आम्ही करत आहोत. ना द्वेष ना ईर्ष्या, केवळ मैत्री आणि प्रेम हाच आमचा मनापासूनचा भाव असतो. नित्य आनंदी राहावं व एकमेकांना चेहऱ्यावर आनंद पाहावा, बस हीच एक गोष्ट आमच्यासाठी अतिशय मोलाची असते. मी आज आमच्यासोबत जोडले गेलेले नवीन कलाकार जे अमरावतीतले चांगले सुप्रसिद्ध कोरिओग्राफर्स आहेत ते आमच्याशी आज जोडले गेले आणि हे कलाकार आज आपल्या शिष्यांना घेऊन आमच्यासोबत आहेत. करिता मी त्यांचे अभिनंदन करते आणि मनापासून आभार मानते व आपणास सर्व माझ्या रसिक मायबाप श्रोत्यांचे अतिशय मनापासून आभार मानते की आम्हाला तुम्ही तेव्हाही प्रतिसाद देत होतात, आजही प्रतिसाद देत आहात आणि भविष्यातही असाच भरभरून प्रतिसाद देत राहाल अशी मी आपल्यासमोर विनंती करते आणि परमेश्वराला प्रार्थना करते. धन्यवाद आणि माझ्या प्रास्ताविकाला थांबवते. प्रेक्षक हो, कलाकार आपली कला सादर करतात आणि प्रत्येक वर्षी एक दर्जेदार कार्यक्रमाची प्रस्तुती करणे हे खरोखरच खूप जबाबदारीचं काम आहे. पण आपणास लाभलेली ही कलाकार मंडळी ही सर्व जबाबदारी अत्यंत लीलया पार पाडतात, तेव्हा त्यांचाही आपण सन्मान करूया.
मागील वर्षी विठ्ठलाची भूमिका ज्या कुश योगेश राठी याने अत्यंत उत्तमरित्या वठवली होती, त्याचे कौतुक करण्यासाठी आपण त्याला मंचावर बोलवूया, आमंत्रित करूया. चिरंजीव कुश योगेश राठी. हे अमरावतीतले अतिशय सुंदर कोरिओग्राफर्स आहेत की ज्यांच्यामुळे आज ही अमरावती चमचमून दिसते आहेत आणि बरेचशा कलाकारांना ते इथे घडवत आहेत. प्रकाश मेश्राम जर म्हटलं तर गेल्या कित्येक वर्षापासून मी म्हणजे त्याला विद्यार्थी रूपात बघितलेला आहे आणि आज तो अमरावतीचा वन ऑफ द टॉप मोस्ट कोरिओग्राफर आहे की जी अमरावतीची ड्रीम आपली जी इंटरनॅशनल लेवलला घेऊन जातो आणि अमरावतीला अतिशय प्राइजेस त्यांनी मिळवून दिले आहेत. माझे आदरणीय MT देशमुख म्हणजे नाना पण इथे आहेत की ज्यांनी आम्हाला हे सगळं घडवलं आणि यासाठी तयार केलं. सगळे स्टार आहेत हे. मी आमंत्रित करते श्री हरीश नासिरकर यांना आणि सौ निलिमा मोहोड यांनाही. प्रियाची बहीण असं म्हटलं की लवकर, कारण बरेच सेम नावं असतात. काही जणांची अतिशय अमूल्य मदत आम्हाला होत असते, म्हणून मी त्यांना इथे आमंत्रित करते आहे. चला तर मग सन्मान करूया आपल्या या कलाकारांचा. श्री प्रकाश मेश्राम यांचा सन्मान करतील डॉक्टर स्मिता सिक्ची. सौ किरण भेले यांचा सन्मान करतील डॉक्टर माधुरी छावछरिया. श्री सतीश ठाकरे यांचा सन्मान करतील सौ साधना गुडदे. सौ स्नेहल चौधरी यांचा सन्मान करतील सौ प्रिया कडू. सौ मेघा चौधरी यांचा सन्मान करतील सौ प्रीती बुजरुक. श्री रोमहर्ष बुजरुक यांनी मंचावर यावे अशी त्यांना विनंती करते. श्री दिलीपजी कडू यांनी सुद्धा मंचावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री सचिन पेठे सरांचा सन्मान होतोय. सौ निलिमा मोहोड यांचा सन्मान करतील सोनाली देशमुख. आणि कुश राठीचा सन्मान करतील दिलीप कडू सर. मागच्या वर्षी आमची विठ्ठल थीम होती आणि कुशने विठ्ठलाची भूमिका केली होती. पूर्ण 3 तास तो त्या भूमिकेत होता, त्यासाठी आज त्याचा हा सन्मान आहे. राठी अकॅडमीच्या दोघी जणी, नम्रता राठी अकॅडमीच्या सौ नम्रता राठी आणि अंशु खत्री आणि त्यांनी मंचावर यावे. त्यांचा सन्मान होतो आहे. पुढचे 100 मिनिट आपण सर्वच एका अद्भुत सफरीवर निघणार आहोत. तेव्हा
लगेच सुरुवात करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाला. दिवाळी सांज पाडवा रंग सणांचे सादर करत आहोत गणेश वंदना, नांदी आणि भारूड. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. धुमकिट तदानि धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. रसिक होऊ दे रंग चढू दे रंग असा खेळाला साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला. आज जोड आज आम्हाला राम तुझा दे संताला.
हॅलो. बरं का मंडळी, सण म्हटला की स्त्रियांमध्ये कसं चैतन्य संचारतं, हो ना. प्रत्येक घरामध्ये आनंदी आनंद असतो आणि त्यातल्या त्यात नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या की तारेवरची कसरत असते. खूप कामं असतात आणि अशाच कामाचं दर्शन या भारुडामधून आम्ही करतोय. हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. अग अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अदल घडू दे, अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे. हा अगं बाई, पण कुणाला अक्कल येऊ दे आणि कुणाला अद्दल घडू दे. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग. हो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही. वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग. म्या ह्याला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येओ. आणि येड्यांनो नीट ऐका बरं का. घरची लक्ष्मी सुखात राहो. अगं म्हणजे काय ग. अरे अजून समजलं नाही तुम्हासनी. नाही ग. ऐका, मळवट फासून दगडाला, काय कळतंय काय. मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड मासाच्या बाईला अव आमच्यासारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे. अगं घडूच दे की. अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अदल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे. ए गप. का हो, काय झालं. अगं तुझं काम चूल आणि मूल, जा गप घरात बस की. असं मग तुमचं काम काय आहे. माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई हे करणार. बघा सुरू झालं यांचं काय सुरू झालं ग. कंपॅरिजन. कोणतं रिजन. कंपॅरिजन. अगं कंपॅरिजन म्हणजे काय ग. बया तुला ना, मला ना. तुला ना कळ ना. सोडा आता तुम्ही माझा ऐका. बोल की. बायान बापे खर तर देवाजीची लेकर आहेत की नाही, आहेत की आहेत नाही? की. हाय 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 वय बरोबर आहे. कंपॅरिझन करणारी तुम्ही आम्ही कोण र. आता असं करेल त्याचं गाठोळ होईल, गाठोडं होईल, गाठोळ होईल. गाठोडं होईल, अगं ग ग ग ग, गाठोडं होईल, अगं ग ग, गाठोडं होईल, अगं ग ग, गाठोडं होईल, अगं ग ग ग ग, गाठोडं होईल. अगं ग ग ग ग ग. अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग अदल घडू दे, अग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग अदल घडू दे. आईला नगर करा टकल पडू दे. आईशी म्हणत त्याचं बक्कल तुटू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे. थँक्यू. आपले सण सुरू होतात जानेवारीपासून. जर म्हटलं तर संक्रांतीपासून सण सुरू होतात. प्रत्येक सणाला घरातल्या महिलाच जास्त उत्स्फूर्ततेने तयारी करत असतात, दाद देत असतात. आणि संक्रांतीचा सण म्हणजे तर त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. हळदी कुंकू वगैरे कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. हळदी कुंकाचं वाण घेणं देणं, त्यावेळी उखाणे घेणं, हे पण खूप आनंददायी आणि कौतुकाचं काम असतं त्यांच्यासाठी. काही काही विनोदी उखाणे पण असतात. म्हणजे एखादी शेजारी नवीन राहायला आली असेल तर तिच्याकडचं वाण आल्यानंतर, आलं आलं वाण संक्रांतीचं वाण, आलं आलं वाण संक्रांतीचं वाण, वाणात आली तुरी, वाणात आली तुरी, नवीन शेजारीण दिसते बरी, पण वागेल तेव्हा खरी. दुसरी एखादीकडनं वाण आलं तर, आलं आलं वाण संक्रांतीचं वाण, आलं आलं वाण संक्रांतीचं वाण, वाणात आली भाजी भेंडी, वाणात आली भेंडी, ही शेजारीण आहे भल्ली चोंबडी मेंढी. ही उखाणे अतिशय कमी भागांमध्ये घेतले जातात. हीच उखाणे रुखवतासाठी सुद्धा असतात, अशाच प्रकारचे उखाणे. तर उखाण्यांनी संक्रांतीची मजा लुटली जाते, वाण दिलं गेलं जातं.
आपण पुढच्या सणांकडे वळूयात. धन्यवाद ताई. तुम्ही तशा पण खूप फेमस आहात उखाणे घेण्यासाठी, त्याच्यामुळे आपण सादर केले उखाणे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आपल्या भारत देशासारख्या या विशाल देशाला बांधून ठेवण्याचं कार्य आपले हे सण करतात. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे 2 दिनविशेषसुद्धा आपल्याला एखाद्या सणापेक्षा कमी नाहीतच. तेव्हा रंगून जाऊया देशभक्तीच्या या तिरंगी रंगात आणि जागर करूया देशप्रेमाचा. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. है मेरी ज़मीं अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. हाँ मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो. मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. केसरी वाह, काय सुरेख प्रस्तुती आपण सर्वांनी एन्जॉय केली. देवादिधा देव शिवशंभू शंकर महादेव नीलकंठ. देवादिदेव शिवशंभू महादेव शंकर नीलकंठ यांची काय वर्णावी ख्याती, ज्यांनी केली आहे आपलीच निर्मिती. तांडवातून ज्याने नृत्याचा प्रारंभ केला, आपल्यासाठी जो हलाहल प्याला. नमस्कार आमचा त्याला, त्या नटेश्वर नटराजाला, त्या नटेश्वर नटराजाला. महाशिवरात्रीचे स्मरण करूया आणि अद्भुत आनंद अनुभवूया आमच्या या पुढील प्रस्तुतीमधून.
लज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां अवड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणम् मम जटाभुजंग पिंगल स्फुरत्प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि ॐ नमः शिवाय सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभावलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे मुक्तमुत्तमोत्तमोत्तमं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तन काय बाई, या पुरुषांना ना स्त्रीचं काळीजच कळत नाही मुळी. अगं झालं तरी काय ग? ऐकायचंय होय तुम्हाला? अगं सांग की. ऐका. भावमनीचे उमगत नाही, नजर भिडता नजरला. अरे भावमनीचे उमगत नाही, नजर भिडता नजरेला. अन शब्दांना या धार सुरीची काय म्हणावे पुरुषांना. माझ्या तुर माझ्या सर्जा तुर असं होय. अगं कळतं पण वळत नाही ना. बघ ऐक. नजर रोखता नजरेमध्ये अग मग तुझी कळते सारी. अग नजर रोखता नजरेमध्ये तगमग तुझी कळते सारी. अन उगाच आम्ही
गंमत घेतो मजा न्यारी संसाराची जी जी रती माझ्या राणी तू माझ्या सजनी तू अरे हे 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 गंमत घेता होय मग द्या की या प्रश्नाचं उत्तर अगं टाक की सवाल ऐका टिकटिकीचा उभा सामना इकडे जमलाय जमावसारा टिकटिकीचा उभा सामना इकडे जमलाय जमावसारा आणि सलामीचा हा सवाल करते कान देऊनी ऐक जरा माझ्या राजा तू माझ्या सर्जा तू अरे हे ऐका बोल की अरे पूर्ण असूनी अपूर्ण आहे अर्ध्यासाठी वेळ पिसा ठीक आहे हा अरे पूर्ण असूनी अपूर्ण आहे अर्ध्यासाठी वेळ पिसा सांग शाहिरा पुरुष जगिया संबंधातून अर्थ कसा माझ्या राजा तू माझ्या सर्जा तू अरे तर ऐक मग याचे उत्तर ठीक आहे स्त्री पुरुषांचं लग्न लागता वजा बाकी गमतीची अग स्त्री पुरुषांचं लग्न लागता वजा बाकी गमतीची अन अर्ध्या अंगावरी पतीच्या बसे मालकी पतीची अग नरास म्हणती नवरा आणिक बाईल होते अर्धांगी अग ऐकलं का नरास म्हणती नवरा आणिक बाई पुरुष बिचारा अर्धा ही तिन्ही जगी जी जी रजी माझ्या राजा तू माझ्या रजनी तू अरे म्हणजे आमच्या वचन रंगत नाही हे पटलं की तुम्हाला अगं पटेल पटेल त्या आधी दे की या प्रश्नाचं उत्तर अरे टाक की सवाल ऐक बरोबर ऐक नीट हा आयुष्याच्या रंगभूमीवर काय भूमिका सर्वांची अगं ऐकलं का सांग अन आयुष्याच्या रंगभूमीवर काय भूमिका सर्वांची अन असा कोणता प्रसंग येतो खून पटेना चेहऱ्याची तू माझी सजनी तू अरे काय बाई सवाल केला ऐक कान देऊनी ऐक उत्तरा अरे जगात किमया घडतरा श्रोते जन हो बसा सावरून जबाब कसला देते माझ्या राजा तू माझ्या सर्जा ऐक उत्तर बोल की अरे पूर्ण पोळीचा बेत ठरतो पूर्ण पोळीचा बेत ठरतो मान आहे तो होळीचा अरे पूर्ण पोळीचा बेत ठरतो मान आहे तो होळीचा स्थळ काळाच भान राहिना सण येतो हा रंगाचा माझ्या राजा तू माझ्या सर्जा तू अरे खेळताना रंग बाई होळीचा होळीचा खेळताना रंग बाई होळीचा होळीचा अन फाट लागतो